नमस्कार, मी डॉक्टर अंजली स्वागत करते तुम्हा सर्वांचं सुंदर माझे घर या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। दूध हे पूर्णान्न आहे आणि हे अजिबातच चुकीचे नाही, कारण त्यामध्ये असलेल्या घटकांमुळे दुधामध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात। या व्यतिरिक्त दुधामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी तसेच B12 असते। दुधामधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे दोनही घटक हाडांच्या मजबूतीसाठी खूप महत्त्वाचे असतात। त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस आणि वृद्धापकाळातील फ्रॅक्चर टाळण्यासाठी मदत होते। दुधामधील असणारे प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स हे शरीराच्या वाढीसाठी उपयोगी ठरतात। दुधामधील कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दोनही घटक दात मजबूत ठेवतात। दूध हे उच्च प्रतीच्या प्रथिनांचे सोर्स आहे। त्यामध्ये असलेले प्रोटीन्स हे वजन कमी करण्यासाठी आणि वजन नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात। दुधामधील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पेप्टाइड्स हे शरीरातील ग्लुकोज आणि इन्शुलिनचे प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवतात। दुधामधील अँटासिड्स हे आम्लपित्त दूर करण्यासाठी खूप मदत करतात। दुधामध्ये ट्रिप्टोफॅन आणि मेलाटोनिन हे अमायनो ॲसिड्स असतात, ज्यामुळे झोप लागण्यास खूप मदत होते। दुधामधील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यामुळे रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो। दुधाच्या नित्य सेवनामुळे स्ट्रेस, अँक्झायटी, डिप्रेशन यासारखी लक्षणे कमी होण्यास मदत होते आणि दुधाच्या सेवनामुळे त्वचा चमकदार राहते। यासारखे अनेकविध फायदे दुधाचे आहेत। आता आपण पाहूयात की दुधाचे जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी दूध हे कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये घ्यायला पाहिजे। सगळ्यात पहिले आणि सर्वांनाच माहीत असलेले कॉम्बिनेशन दूध आणि हळद। दूध आणि हळद एकत्र घेतल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते। हळदीमध्ये रक्त शुद्ध करण्याचा गुणधर्म असतो, त्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो आणि सोबतच हळद ही जंतुनाशक असल्यामुळे सर्दी आणि ताप यासारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी हळदीच्या दुधाचे नित्य सेवन करायला हवे। दुसरे कॉम्बिनेशन आहे दूध आणि दालचिनी। दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे दालचिनी जेव्हा दुधासोबत तुम्ही घेता त्यावेळी तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते। तिसरे कॉम्बिनेशन जे अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजे दूध आणि बदाम पावडर। दुधासोबत तुम्ही बदाम पावडर जर रेग्युलरली घेताल तर त्यामुळे ब्लड शुगर लेवल नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते। यासोबतच मेंदूचे कार्य सुधारते। बदामामध्ये व्हिटॅमिन ई असते, त्यामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी दूध आणि बदाम पावडर एकत्र घेणे खूप महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरते। चौथे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे दूध आणि खजूर। यासाठी दुधामध्ये खजूर साधारणतः 15 ते 20 मिनिटपर्यंत भिजू घाला आणि त्यानंतर हे मिश्रण मिक्सरमधून काढावे। अशा प्रकारे खजुराचा जो मिल्कशेक तयार होतो तो स्नायूंना ताकद देण्यासाठी खूप उपयोगी ठरतो। दुधासोबत कॉम्बिनेशनमध्ये घ्यावा असा पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे केशर। त्यामुळे त्वचा चमकदार राहते, तसेच यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात। दुधासोबत कॉम्बिनेशनमध्ये घ्यावा असा पुढचा पदार्थ आहे मध। मधामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल प्रॉपर्टीज असतात। त्यामुळे दुधामध्ये साखर घेण्याच्या ऐवजी तुम्ही जर मधाचा वापर करताल तर ते जास्तीत जास्त गुणकारी ठरणार आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही मध दुधासोबत घेणार असाल त्यावेळी दूध हे गरम असू नये। आता आपण पाहूयात की दूध पिण्यासंबंधी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे ते। सर्वात पहिली आणि महत्त्वाची चूक जे आपल्यापैकी बरेच जण करतात ते म्हणजे दुधामध्ये साखर घालून घेणे। दुधामध्ये नैसर्गिक गोडवा असतो, त्यामुळे दुधामध्ये साखर घालणे टाळावे। त्याऐवजी तुम्ही खारीक पावडर किंवा मध वापरा। लहानपणापासूनच मुलांना दुधामध्ये साखर घालून घेण्याची सवय लावू नका। दुसरी महत्त्वाची गोष्ट की दूध आणि दही हे एकत्र केव्हाही खाऊ नये। आयुर्वेदानुसार दूध आणि दही एकत्र खाणे हे विरुद्धांना आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की दुधासोबत ब्रेड, बिस्किट, बेकरी आयटम किंवा चपाती खाणे टाळावे। आपण जर दूध आणि मीठ एकत्र केले तर दूध खराब होते आणि जर आपण अशा प्रकारचे कोणतेही पदार्थ दुधासोबत खाल्ले तर हीच प्रक्रिया आपल्या पोटामध्ये होणार आहे। दुधासोबत सोडा असलेला कोणताही पदार्थ खाऊ नये, कारण सोडा हा एक प्रकारचा क्षार आहे आणि कोणत्याही प्रकारचे जर बेकरी आयटम तुम्ही घेताल तर त्यामध्ये सोडा हा असतोच। दुधासोबत एक वेळ तुम्ही मीठ न घातलेली चपाती खाल्ली तरी चालेल, परंतु शक्यतो बेकरी आयटम खाऊ नका। पुढची आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आहे की दूध आणि मासे एकत्र खाऊ नका, कारण आयुर्वेदानुसार दूध आणि मासे एकत्र खाणे हे विरुद्धांना समजले जाते। त्यामुळे अन्नातून विषबाधा होणे किंवा पोटदुखीसारखी लक्षणे निर्माण होतात। पुढची आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे दूध आणि आम्लवर्गीय फळे एकत्र खाऊ नका। आजकाल बऱ्याच ठिकाणी दुधासोबत फळं मिक्स करून त्यापासून फ्रूट कस्टर्ड तयार करण्याची पद्धत आहे। याचप्रमाणे जर तुम्ही फ्रूट सॅलड किंवा मिल्कशेक घेताल तर त्यामुळे आम्लपित्त होऊ शकते। पुढची एक महत्त्वाची गोष्ट की काही लोकांना ॲसिडिटीचा त्रास होतो। ते लोक बरेचदा फ्रीजमध्ये ठेवून थंड दूध घेतात। गार केलेले दूध घेतल्यामुळे पित्त कमी होते हा एक प्रकारचा गैरसमज आहे।
दूध हे पचायला जड असते आणि फ्रीजमध्ये ठेवलेले दूध हे पचायला आणखीनच जास्त जड होते। दूध घेताना शक्यतो उकळून आणि कोमट करूनच नंतर घ्या। आता पुढे बऱ्याच जणांना हा प्रश्न असेल की दूध नेमके किती वेळा घ्यावे। दूध घेण्याचे प्रमाण आणि दूध घेण्याच्या वेळा ह्या प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळ्या असू शकतात। वाढत्या वयाची जी मुले असतात त्यांची पचनशक्ती ही खूप चांगली असते, त्यामुळे त्यांनी दिवसातून 2 किंवा 3 वेळा दूध घेतले तरीही चालेल। ज्यांची पचनशक्ती मंद आहे किंवा ज्यांना अपचनाच्या तक्रारी आहेत अशांनी शक्यतो सकाळी आणि थोडे अल्प प्रमाणामध्ये दूध घ्यावे। ज्यांच्या शरीरामध्ये वात वाढलेला आहे, सोबतच ड्रायनेस आहे, अशक्तपणा आहे, अशांनी रात्री दूध घेतले तरीही चालेल। आपल्यापैकी काही लोकांना बरेचदा असा अनुभव आलेला आहे की त्यांनी अगदी कमी प्रमाणामध्ये दूध घेतले तरीही त्यांचे पोट फुगते। अशांना मी एक खास टिप सांगत आहे। यासाठी तुम्ही अर्धा कप दूध घ्या आणि सोबतच अर्धा कप पाणी घ्या आणि हे दोन्हीही मिश्रण अगदी चांगले उकळा आणि उकळताना त्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर घाला। हे सर्व मिश्रण चांगले उकळू द्यात आणि उकळल्यानंतर हे मिश्रण गाळून घ्या। लहान मुलांना किंवा ज्यांची पचनशक्ती अतिशय कमी आहे अशा वृद्ध व्यक्तींनाही या पद्धतीने दूध घेतले असता काहीही त्रास होणार नाही। यापुढचा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे की दूध पिताना कोणती सावधानी घ्यायला पाहिजे। दुधामध्ये फॅट्स असतात, त्यामुळे ज्यांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे त्यांनी शक्यतो म्हशीचे दूध घेऊ नये, कारण त्यामुळे लिव्हरवर सूज येऊ शकते। दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की दूध आणि इतरही डेअरी प्रॉडक्ट्समध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात, त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते। त्यासाठी ज्या लोकांच्या मध्ये कोलेस्ट्रॉलची लेवल हाय असेल त्यांनी शक्यतो म्हशीचे दूध अजिबात घेऊ नये। घ्यायचेच असेल तर गाईचे दूध आणि तेही साय काढून घ्यावे। तिसरी महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच जणांना लॅक्टोज इंटॉलरन्स असतो। अशा व्यक्तींना दूध घेतल्यानंतर पचनाच्या तक्रारी उद्भवतात, त्यामुळे अशा लोकांनी शक्यतो दूध घेणे टाळावे। पुढची आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे दुधामध्ये कॅल्शियम असते, त्यामुळे ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे अशांनी शक्यतो दूध घेणे टाळावे। पचनाच्या तक्रारीसोबत जर कोणाला उलटी आणि जुलाबाचा त्रास होत असेल तर त्यावेळीही दूध घेणे हे टाळले पाहिजे। पुढचा प्रश्न नेमका आपल्या पुढे हा आहे की दूध नेमके कसे घ्यावे। दूध गरम करावे, दुधाला चांगली उकळी येऊ द्यावी आणि त्यानंतर साय काढून दुधाचे सेवन करावे। दूध दिवसातून केव्हा घ्यावे हाही बऱ्याच जणांना प्रश्न असेल। ज्यांना निद्रानाशाची समस्या असेल त्यांनी शक्यतो रात्री झोपण्याच्या आधी दूध घ्यावे। ज्यांना वजन कमी करण्याची इच्छा आहे त्यांनी उपाशीपोटी दूध घेतले तरीही चालेल, कारण दुधामध्ये असलेल्या प्रोटीन्समुळे एनर्जी टिकून राहते आणि लवकर भूकही लागत नाही। आयुर्वेदानुसार ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल त्यांनी रात्री झोपताना दुधामध्ये 1 चमचा तूप टाकून दूध घ्यावे, त्यामुळे कॉन्स्टिपेशन ही कमी होण्यासाठी फायदा होतो। रात्रीच्या वेळी जर तुम्ही दूध आणि तूप घेणार असाल तर ते शक्यतो झोपण्याच्या 1 तास आधी घ्या। फ्रेंड्स, होप आजचा व्हिडिओ हा तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओसाठी नक्की लाईक करा आणि इतरांच्या सोबतही हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आपल्या चॅनलचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत। तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे सेफ। थँक्यू।